नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक 50% यांच्या संदर्भात काल न्यायालयामध्ये सुनावणी होती. तर त्याचं काय झालं, तसंच MPSC क्लर्कची सुद्धा काल न्यायालयामध्ये सुनावणी होती. तर त्या सुनावणीचं काय झालं, ती दोन्ही माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक 50% यांची जी म्हणजे यांच्या नियुक्तीमध्ये जे आपले फवारणी कर्मचारी होते त्यांना प्राधान्य दिलेलं. त्यामुळं काय झालं की काही विद्यार्थ्यांनी अशी याचिका दाखल केली की गुणवत्तेच्या आधारे म्हणजे जे फवारणी कर्मचारी आहेत त्यांना प्राधान्य न देता गुणवत्तेच्या आधारे निवड केली जावी. आणि मग त्यावर न्यायालय काय करत होतं, तर पुढील सुनावणी म्हणजे एखाद्या तारखेची सुनावणी असेल तर त्या दिवशी सुनावणी न घेता पुढची तारीख देत होतं. परंतु काल आपल्यासाठी म्हणजे बरा दिवस होता, चांगला दिवस होता की काल न्यायालयामध्ये या केसवर सुनावणी झाली. त्यांनी पुढची तारीख दिली नाही. दोन्ही बाजूने वाद प्रतिवाद झाले आणि न्यायालयानं संपूर्ण सुनावणी ऐकून घेतली, परंतु निर्णय दिला नाही. मग आपल्यासाठी एक काहीतरी बरं झालं का म्हटलो मी, की पुढची तारीख न देता कालच न्यायालयामध्ये कामकाज झालं. न्यायालयानं संपूर्ण केस ऐकून घेतली दोन्ही पक्षांची आणि निकाल राखीव ठेवलेला आहे. म्हणजे सुनावणी पूर्ण झाली. त्यामुळं आता निकाल लवकरच त्याचा घोषित केला जाईल न्यायालयामार्फत आणि जो काही निर्णय न्यायालयामार्फत अंतिम दिला जाईल त्या संदर्भात माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. पण काल सुनावणी झाली, केस बोर्डावर आली. न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि हे आरोग्य सेवक 50%च्या संदर्भात पण आणि MPSC क्लर्कची सुद्धा काल सुनावणी झाली. ती सुद्धा बाजू न्यायालयानं ऐकून घेतली आणि दोन्ही केसचा निकाल न्यायालयानं राखीव ठेवलेला आहे. आता नेमका निकाल काय लागेल हे फक्त न्यायाधीशांनाच माहिती असतं, बाकी कोणाला माहिती नसतं. मग जेव्हा केव्हा निकाल ते देतील, पण लवकरच देतील. जेव्हा अशी सुनावणी पूर्ण होते आणि निकाल राखीव ठेवला जातो तेव्हा 2-4 दिवसामध्ये त्याचा निकालसुद्धा ते देत असतात. त्यामुळं आता एक म्हणजे आशेचा किरण निर्माण झाला की काहीतरी एकदाचा निर्णय येऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.